विलीनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीची 22 डिसेंबरला देखील बैठक झाली होती। राष्ट्रवादीतल्या सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। विलीनीकरणाची अडचण वाटेल अशा नेत्यांची बैठक झाल्याची माहिती सूत्र देत आहेत। माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरी ही बैठक झाली होती। जितेंद्र आव्हाड, अशोक पवार, प्राजक्त तनपुरे, हर्षवर्धन पाटील या बैठकीला उपस्थित होते। बैठकीतल्या नेत्यांनी अजित पवारांशी 1 to 1 चर्चा केल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। जयंत पाटलांच्या घरी रात्री 9 ते 12 दरम्यान ही बैठक पार पडल्याचं कळतंय। मुंबईत मनसे भाजपला पाठिंबा देणार नाही, राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। तर पराभवावर मनसेचं विचारमंथन। मुंबई महापालिकेत गणेश खणकरांची भाजपचे गटनेते म्हणून निवड। तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र गटनोंदणी करणार, अमित साटम यांची माहिती। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वादावर उद्या दिल्लीत चर्चा होणार। काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत बैठक। दोन्ही नेत्यांमधील वाद आणि सत्ता स्थापनेवर होणारा परिणाम यावर चर्चा होणार। भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलचा उल्लेख अजित पवारांनी केल्यावर 10 दिवसात अपघाती मृत्यू। जस्टिस लोया प्रकरणाची आठवण, खासदार संजय राऊतांकडून गंभीर शंका उपस्थित। सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करा, राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्याकडे मागणी। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शंका उपस्थित। अजितदादांचा 100% घात झाला, आमदार मिटकरींचं वक्तव्य। तर घात की अपघात याची चौकशी करा, रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे टप्पे लवकरच उलगडणार, 9 फेब्रुवारीनंतर पत्रकार परिषद घेत रोहित पवार इनसाइड स्टोरी सांगणार। माझाला पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन। वेणुताई चव्हाणांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन। थोड्याच वेळात फलटणमध्ये विदीप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.